कोचिंग क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवरती मी प्रदीप सर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, आपण एक चॅप्टर चालू केला होता जो आपला 10th स्टँडर्डचा मॅथ पार्ट 1 मधला जो चॅप्टर आहे ज्याचं नाव लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा हा चॅप्टर आपल्याला बोर्ड परीक्षेला किती मार्कासाठी विचारला जातो. हा चॅप्टर आपल्याला बोर्ड परीक्षेला तब्बल 12 मार्कासाठी हा चॅप्टर आपल्याला बोर्ड परीक्षेला विचारला जातो. बरोबर आहे. त्यातला आपण प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2, 1.3 वरती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे. या व्हिडिओमध्ये आपण 1.4 कडे जाणार आहोत. 1.4 मध्ये काय करायचं बघा, लक्ष द्या एकदम. 1.4 मध्ये सर्वात सोपी पद्धत आहे. बरं, मी 1.4 चालू करण्याच्या अगोदर सर्वांना एक विनंती आहे लक्षात. ठीक आहे, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की बाबा पाठीमागचे 3 व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पाठीमागच्या याच्यामध्ये काही अडचण, पाठीमागचं सगळं समजलं का, एकदा कमेंट करून सांगायचं आहे यस और नो. लक्षात, सगळ्यांनी कमेंट करायचं फटाफट एस की नो लक्षात. त्याच्यानंतर आपण 1.4 कडे जाऊया. चला आता बघा 1.4 मध्ये काय करायचंय, इकडे बघ. 1.4 मध्ये काय करायचंय हे बघ, काय म्हणलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. कुठल्या पद्धतीमध्ये सोडवायचं बेटा, सायमल्टेनियस इक्वेशननी सोडवायचं आहे. लक्षात, मला सांग सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचंय, परंतु जे दिलेले इक्वेशन आहे का ते लिनियर इक्वेशन. येस. काय करावं लागेल, अगोदर त्याला त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि मग त्याच्यानंतर सोडवावं लागेल. एक काम करूया, याला समजूया. लेट लक्षात, ठीक आहे, 1/x इक्वल ए समजूया लक्षात. ठीक आहे, त्याच्यानंतर एक काम करूया आपण, अँड 1/y इज इक्वल आपण बी समजूया लक्षात. ठीक आहे, एक काम करू आता बघ, का मी ए आणि बी समजलं, इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे, इथं वाय आहे, इथं पण वाय आहे लक्षात. आता मला सांगा, याच्यामध्ये जर विचार केला तर 1/x इज इक्वल जर ए असेल तर 2/x इज इक्वल सुद्धा किती असेल रे, 2a असेल. मध्ये मायनस हा जशात तसं घ्या लक्षात. मला सांगा 1/y इज इक्वल जर बी असेल तर 3/y इज इक्वल किती असेल बेटा, 3b असेल. इज इक्वल हा 15. इक्वेशन नंबर किती आहे मला सांगा बरं, इक्वेशन नंबर हा 1. ओके, सेकंड इक्वेशन तयार होण्यासाठी बघ काय करावं लागेल, 1/x इज इक्वल जर 8 असेल, a असेल तर 8/x इज इक्वल किती असेल बेटा, 8a असेल. त्याच्यानंतर प्लस आहे मध्ये, त्याच्यानंतर 1/y इज इक्वल जर बी असेल तर 5/y इज इक्वल किती असेल बेटा, इथं 5b असेल. इज इक्वल 77. इक्वेशन नंबर 2. आता मला सांगा, जे आपलं इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आलं, आता हे दोन इक्वेशन कुठल्या मेथडने सोडवायचे, आपल्याला सायमल्टेनियसली सोडवायचं आहे. आता याला सायमल्टेनियसली सोडवत असताना याच्यामध्ये बघ, आता आपण काय करतो रे, सायमल्टेनियस इक्वेशन सोडवत असताना जे काही त्याचा कोइफिशियंट आहे ते कोइफिशियंट सेम आहे का आपण चेक करतो. इथं बघ, इथं 2 आहे, इथं 8 आहे, सेम आहे का, नाही. इथं 3 आहे, इथं 5 आहे, सेम आहे का, नाही लक्षात. तर आपण काय करावं लागेल, जर सेम नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, जबरदस्ती सेम करावं लागेल, है ना. ठीक आहे, मग आता सेम करण्यासाठी काय करणार आहे, इथं बघ, इथं 2 आहे, इथं 8 आहे. जर समज या 2 ला मी जर 4 न जर मल्टिप्लाय केलं तर 4 न जर मल्टिप्लाय केलं तर 4 2 जा किती येतं, 8 येतं. बरोबर आहे ना. मग फक्त 2 लाच 4 न मल्टिप्लाय करून चालेल का, नाही. तर पूर्ण इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल बेटा, 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं लिही मल्टिप्लाय इन इक्वेशन नंबर किती 1 बाय कितीने मल्टिप्लाय करायचंय, 2 न. 2 न काय कळालं लक्षात. ठीक आहे, 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय सांग बरं मला, 2 × 4 किती येतं, 8a मायनस, ठीक आहे, 3 2 जा 6, 6b इक्वल 15 2 जा 30 है ना. नाही, 4 न मल्टिप्लाय करतोय ना. ठीक आहे, इथे किती येतं रे, 4 न, इथं 2 न मल्टिप्लाय झालं आपलं. हे बघ 4 न मल्टिप्लाय करतोय आपण, 4 न मल्टिप्लाय करतोय ना, 4 न मल्टिप्लाय करतोय 4. ओके, हा इथं 2 न नाही मल्टिप्लाय करतोय आपण. ठीक आहे, एवढं करेक्शन करून घे. हे बघ आपण काय करतोय, किती न मल्टिप्लाय करतोय, 4 न. मल्टिप्लाय इन इक्वेशन नंबर 1/4 न मल्टिप्लाय करतोय. 4 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, 4 2 जा 8a ओके मायनस, ठीक आहे, 4 3 जा 12b ओके इज इक्वल 4 15 जा या फिर 15 4 जा 60. इक्वेशन नंबर किती आलं, 3. ओके, आता बघ इक्वेशन नंबर 1 2 आणि 3 तयार झालं. बरोबर आहे. ज्या इक्वेशनला आपण मल्टिप्लाय केलं बेटा, कोणत्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलंय, इक्वेशन नंबर 1 ला, ते थोडंसं डोक्यातून काढून टाका. जे उर्वरित दोन इक्वेशन आहेत, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3, या दोघांचा जर विचार केला तर इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 लक्षात, या दोघांचं काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल का सबट्रॅक्शन करावं लागेल, कशाने ओळखायचं, या 8a च्या अलीकडे प्लसचं साइन आहे, इथं सुद्धा प्लसचं साइन आहे, म्हणजे साइन सेम आहे. जर साइन सेम असेल तर मी पाठीमागे पण सांगितलंय काय करायचं, जर साइन सेम असेल तर दोघांचं काय केलं जातं बेटा, सबट्रॅक्शन केलं जातं. लक्षात, सबट्रॅक्ट इक्वेशन कुठला रे, सेकंड
अँड थर्ड. लक्षात. इक्वेशन नंबर सेकंड काय सांग बरं मला. इक्वेशन नंबर सेकंड आहे तुमच्याकडे 8a. ओके 8a प्लस किती आहे रे बेटा 5b इज इक्वल किती आहे 77. ओके देन 8a नंतर किती आहे मायनस 12b इज इक्वल किती आहे बेटा 60. ओके आता हे ज्यावेळेस तुम्ही सबस्ट्रॅक्शन करता पाठीमागं पण सांगितलंय सबस्ट्रॅक्शन करत असताना जे काही दोन इक्वेशन्स आहेत त्या दोन इक्वेशन मधलं जे काही खालचं इक्वेशन ना त्याचं काय करायचं आपण साइन चेंज करतो. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस म्हणजे अपोजिट साइन देतो. बरोबर आहे. इथं प्लस आहे इथं काय देणार मायनस, इथं मायनस आहे इथं काय देणार प्लस, इथं काय रे बेटा इथं प्लस आहे इथं काय देणार मायनस. वरती प्लस खाली मायनस असल्यामुळे 8a काय झालं बेटा कॅन्सल झालं. मग त्याच्यानंतर इथं प्लस आहे इथं प्लस आहे प्लस प्लस काय होतं रे प्लस होतं. 12 आणि 5 किती येतं 17 येतं 17b. ओके लक्षात आलं इथपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे मध्ये इक्वलचं साइन जशात तसं. ठीक आहे. त्याच्यानंतर वरती 77 खाली 60 वरती प्लस खाली मायनस प्लस मायनस मायनस होतं. 77 मधनं 60 गेले किती राहिले रे 17च राहिले. मला सांग व्हॅल्यू कोणाची मिळाली आपल्याला इथं बी ची व्हॅल्यू मिळेल का. बी आपल्या जागेवरती घ्या. बी ची व्हॅल्यू जर मिळाली तर बी आपल्या जागेवरती घ्या. ज्याची व्हॅल्यू काढायचंय त्याला अगोदर ज्याची व्हॅल्यू काढायचं लिहिल्याबरोबर साइन कशाचं बेटा इक्वलचं साइन दिल्याबरोबर इक्वलच्या समोरची संख्या इक्वलच्या समोर 17 शिल्लक किती राहिलं हा 17 इक्वलच्या लेफ्ट साइडला तो मल्टिप्लाय मध्ये आहे राईट साइडला गेला काय झाला डिव्हिजन झाला. देन मला सांगा b इज इक्वल 17 1 जा 17 म्हणजे b ची व्हॅल्यू किती मिळाली बेटा आपल्याकडे 1 मिळाली. आता मला सांग जर b ची व्हॅल्यू जर आपल्याकडे जर 1 जर भेटली असेल ठीक आहे b ची व्हॅल्यू जर आपल्याकडे 1 भेटली असेल तर आपल्याला नंतर काय करायचं रे a राहिलं a ची व्हॅल्यू काढायचं आहे. बरोबर आहे. आता a ची व्हॅल्यू काय काढण्यासाठी काय करावं लागेल पुट b इज इक्वल 1 इन इक्वेशन नंबर कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकावं लागेल. इक्वेशन नंबर 1 मध्ये टाका 2 मध्ये टाका या 3 मध्ये टाका. सर्वात सोपं इक्वेशन आहे आपलं 1 लक्षात. त्यामुळे इक्वेशन नंबर काय टाकूया 1 मध्ये टाकूया. इक्वेशन नंबर 1 किती आहे सांगा बरं मला. इक्वेशन नंबर 1 आहे बघ 2a मायनस 3b ओके इज इक्वल किती आहे बेटा 15 आहे. मग याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी बी आहे त्या ठिकाणी किती टाकायचं फक्त आपलं निघालेलं 1 टाकायचं. बाकी जशात तसं इथे घे 2 लक्षात a मायनस 3 आणि b च्या मध्ये साइन मल्टिप्लायचं b ची व्हॅल्यू 1 काढली इज इक्वल 15 देन 2a मायनस 3 1 जा 3 इज इक्वल 15 देन 2a इज इक्वल हा 15 आहे 3 इकडे मायनस पलीकडे गेला काय झाला राईट साइडला गेला काय झाला प्लस 3 झाला बेटा. देन हा 2a इज इक्वल 15 प्लस 3 किती झाले रे 18 झाले. मला सांग व्हॅल्यू कोणाची काढायची a ची ज्याची व्हॅल्यू काढायची त्याला अगोदर घे म्हणजे a इज इक्वल किती आला बेटा इथं a इज इक्वल किती येतं 18 2 तिकडे मल्टिप्लाय इकडे आला डिव्हिजन देन a इज इक्वल 2 9 जा किती येतं 18 म्हणजे बेटा a ची व्हॅल्यू किती भेटली तुला 9 भेटली. कळतंय का. आता ही a ची बघ तिथं a ची व्हॅल्यू 9 भेटली b ची व्हॅल्यू किती भेटली 1 भेटली. आता इथपर्यंत आपलं काम झालं का काम झालेलं नाही. आपल्याला काय करायचं रे आपल्याला बघ जर इक्वेशनचा व्यवस्थित जर विचार केला तर याच्यामध्ये x आहे इथं y आहे इथं x आहे इथं y आहे म्हणजे इक्वेशनचं जे मेन व्हेरिएबल आहे ना ते कोण आहे x आणि y म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढावी लागेल x ची आणि y चीच व्हॅल्यू काढावी लागेल. बरोबर आहे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे काय करू शकतो आपण इथं लिहिलंय आपण काय लिहिलंय बाबा 1/x इज इक्वल a समजलंय. बरोबर आहे. आता 1/x इज इक्वल जर a जर समजलं असेल तर हा 1/x आपल्या जागेवरती a ची व्हॅल्यू आपण काढली आहे 9 च्या खाली काय ना म्हणजे 1 आहे क्रॉस मल्टिप्लाय करा 9 इंटू x किती झाले रे 9x झाले इज इक्वल 1 इंटू 1 1. का आता दोन फ्रॅक्शनच्या मध्ये ज्यावेळेस इक्वलचं साइन असतं बेटा हे बघ दोन फ्रॅक्शनच्या मध्ये ज्यावेळेस इक्वलचं साइन असतं त्यावेळेस त्याचं काय केलं जातं क्रॉस मल्टिप्लाय केलं जातं. कळतंय ना. लक्षात. मला सांगा आता व्हॅल्यू कोणाची काढायची x ची x इज इक्वल हा 1 आहे हा 9 इकडे मल्टिप्लाय इकडे आला डिव्हिजन म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली बेटा तुम्हाला 1/9. कळतंय सोपं आहे ना. ओके त्याच्यानंतर ना लक्षात आता x ची व्हॅल्यू मिळाली. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आहे y ची व्हॅल्यू काढण्यासाठी 1/y इज इक्वल आपण काय समजलं होतं रे बेटा b समजलं होतं. हा 1/y आपल्या जागेवरती घ्या b ची व्हॅल्यू 1 मिळाले 1 च्या खाली काय म्हणजे 1 क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर y इज इक्वल y इंटू 1 y 1 इंटू 1 1 म्हणजे y ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला
1. कळतंय? लक्षात? हे बघ कळालं. सुरुवातीला काय केलं, जे दिलेलं इक्वेशन होतं त्याला त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं, त्यासाठी 1/x = a समजलं. परत एकदा तुला रिवाइज करतोय बघ. लक्षात? त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1/x = a समजलं, 1/y = b समजलं. मी तर a आणि b समजलंय. तुम्ही m n घेऊ शकता किंवा कुठलंही एखादं व्हेरिएबल तुम्ही घेऊ शकता x आणि y सोडून. ओके. देन त्याच्यानंतर मला सांग 1/x = a होतं, तर 2/x = 2a घेतलं, 3/y = 3b घेतलं, इक्वल हा 15 जशाच तसं. परत एकदा सांगतोय सेकंड इक्वेशनला 1/x = a होतं, तर 8/x = किती झालं, 8a झालं. देन 5/y = किती झालं, 5b. नंतर 77. नंतर कोइफिशियंट सेम करण्यासाठी इक्वेशन नंबर 3 तयार केलं. त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू निघाली, नंतर a ची व्हॅल्यू काढली, नंतर x आणि y काढलं. कळतंय? लक्षात? चलो घ्या स्क्रीनशॉट घ्या, घ्यायचं असेल तर. लागलीच. आपण थोडस पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. लक्षात? ठीक आहे. ओके. आता बघा सेकंड क्वेश्चन काय सांगितलेलं आहे. हे बघ सेकंड क्वेश्चन बघ. सेकंड क्वेश्चन कडे जाण्याच्या अगोदर ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेतलास. ठीक आहे. चल आता बघ याच्यातला सेकंड क्वेश्चन एकदम इझी आहे. ज्या पद्धतीने आपण फर्स्ट क्वेश्चन पाहिला अगदी त्याच पद्धतीचा हा सेकंड क्वेश्चन आहे. काही स्थान घ्यायचं नाही, एकदम सोपं आहे. जरा थोडस पहिल्या गणितामध्ये एवढं जरी कळालं, उगारा बारावावी कळलं, लक्षात? ठीक आहे, तरी भरपूर झालं. आता बघ मी काय सांगतोय, आपण काय समजलं होतं पहिल्या याच्यामध्ये. ठीक आहे, थोडस पार्टिशन टाकतो. हे बघ पहिलं वाला पार्टिशन, देन सेकंड, देन थर्ड अँड लास्ट वन इज फोर्थ. ओके शुअर. बघा काय सांगितलंय, 1/x + y = a समजूया, देन 1/x - y = b समजूया. अगोदर काय समजलं तर आपण पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये 1/x पकडलं होतं का, तर तिथं x होतं, आता इथं काय x + y आहे. हे बघ इथं पण x + y आहे, इथं x - y आहे, इथं काय बेटा x - y आहे. समजलं ना? ठीक आहे. मला सांग 1/x + y = a आहे, त्याच्यानंतर 1/y = काय समजलं आपण, b समजलं. बघ इक्वेशन कसं कन्वर्ट करतोय. 1/x + y = जर 8 असेल तर 10/x + y = किती असेल बेटा, 10a असेल. मध्ये हा प्लस जशाच तसं. त्याच्यानंतर 1/x - y = जर b असेल तर 2/x - y = किती असेल रे, 2b असेल. = 4. इक्वेशन नंबर 1 समजलं. इक्वेशन नंबर 1. बघ सेकंड इक्वेशन, याच्यामध्ये 1/x - y = जर a असेल लक्षात, तर 15x + y = किती असेल रे, 15a असेल. मध्ये कशात साइन आहे, मायनसचं साइन आहे. त्याच्यानंतर परत काय झालं रे, 5 किती यायला पाहिजे, b, का तर 1/x - y = जर b असेल तर 5/x - y = किती असेल रे, 5b असेल. -2. ओके. इक्वेशन नंबर किती तयार झाला, हा 2. आता बघ इक्वेशन नंबर 1 आणि 2 तयार झालं. ओके. आता 1 आणि 2 तयार झाल्यानंतर हे दोन इक्वेशन लक्षात, हे दोन इक्वेशन आपल्याला काय करावं लागतं, सायमल्टेनियस इक्वेशननी सोडवावं लागतं. पण आता सायमल्टेनियस इक्वेशन सोडवत असताना काय केलं जातं, बघ इकडे बघ. सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचं ठीक आहे, मग काय केलं जाईल, याच्यातला जो कोइफिशियंट आहे का ते सेम केला जाईल. बरोबर आहे. इथे किती आहे बेटा, इथे 10 आहे, इथे 15 आहे, सेम आहे का, नाहीये. इथे 2 आहे, इथे 5 आहे, सेम आहे का, नाही. मग आपण नसेल तर काय करायचं सांगितलं मी, जबरदस्ती करायची. लक्षात? मग कसं करायचं, हे बघ जर हे बघ या 2 ला मी जर 5 ने जर मल्टिप्लाय केलं तर 5 2 जा किती येतं बेटा, 10 येतं. आणि जर 5 ला मी जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 5 2 जा किती येतं, 10 येतं. म्हणजे फक्त एका इक्वेशनला मल्टिप्लाय करून चालेल का, नाही. तर दोन्ही पण इक्वेशनला म्हणजे इक्वेशन नंबर 1 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल, 5 न, आणि इक्वेशन नंबर 2 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल, 2 न. कळतंय? लक्षात? चला आपलं काम करून घेऊया. इक्वेशन नंबर 1 मल्टिप्लाय काय करावं लागेल, मल्टिप्लाय, हे बघ मल्टिप्लाय, इथे लिहा मल्टिप्लाय इन इक्वेशन नंबर 1 बाय किती मल्टिप्लाय करायचं रे, 5 न मल्टिप्लाय करायचं आहे. 1/5. 5 न मल्टिप्लाय करत असताना काय येईल इथं बघ, 5 न मल्टिप्लाय केल्यानंतर 5 10 जा 50a प्लस 5 2 जा 10b = 5 4 जा किती येतं, 20. इक्वेशन नंबर 3. कळालं? आता इक्वेशन नंबर 4 तयार करण्यासाठी काय करावं लागेल, मल्टिप्लाय इन इक्वेशन नंबर किती 2 बाय 2 ला किती मल्टिप्लाय करायचं, आता 2 नच मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे. 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल रे, हे बघ 15 2 जा 30a मायनस 10b = किती येईल, -4. ओके. कळतंय? निगेटिव्ह नंबर ना पॉझिटिव्ह नंबरला मल्टिप्लाय केल्यास येणार उत्तर कशामध्ये येईल,
निगेटिव्ह मध्ये येईल, बरोबर आहे. 2 2 जा 4, इक्वेशन नंबर 4. कळतंय? आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 हे जे दोन तयार झाले, बरोबर आहे. या दोघांचं काय करावं लागेल? ऍडिशन करावं लागेल का सबट्रॅक्शन? हे बघ 10 आणि 10 काय होईल रे इथं? 10 आणि 10 काय होईल? कॅन्सल होईल ना, बरोबर आहे. ठीक आहे, याच्यासाठी इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. प्लस मायनस जर असेल तर दोघांचं काय करावं लागेल आपल्याला बेटा? ऍडिशन करावं लागेल. इथं ले ऍड इक्वेशन कुठला? 3 अँड 4. इक्वेशन नंबर 3 किती आहे तुमच्याकडं? 50a आपण तयार केलं बघ. त्याच्यानंतर प्लस 10b इज इक्वल किती येतं बेटा? 20. देन सेकंड इक्वेशन आहे तुमचं 30a मायनस 10b इज इक्वल -4. आता इक्वेशन नंबर ज्या वेळेस तुम्ही लक्षात ऍडिशन करत असताना खालच्या इक्वेशनचे साइन चेंज करायची गरज नाही. 50 आणि 30 किती झाले रे? 80a प्लस मायनस कॅन्सल इज इक्वल वरती प्लस खाली मायनस. प्लस मायनस काय होतं? कॅन्सल होतं. 20 मधून किती गेले? 4 गेले. किती राहिले रे? 16 राहिले. साइन देत असताना ग्रेटर नंबरचं 20च्या अलीकडे साइन प्लसचं आहे म्हणून प्लस 16 राहिले. मला सांग ए ची व्हॅल्यू करायचंय. ए इज इक्वल हा 16 80 मल्टिप्लाय इकडे आला डिव्हिजन, मग हा ए इज इक्वल 16 1 जा 16 16 5 जा ना लक्षात 16 2 32 16 3 44 16 चौक 64 16 पंचे 80 म्हणजे 16 5 जा किती रे? 16 5 जा 80 म्हणजे ए ची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला? 1/5. कळालं? किती मिळाली? 1/5. तुम्हाला आणखीन एक पर्याय, इक्वेशन नंबर 1 ला तुम्ही आणखीन जर थोडं छोटं करून सुद्धा सोडवू शकता बरं. नंतर थोडंसं म्हणजे हे तुमचं कॅल्क्युलेशन थोडंसं छोटं होऊ शकतं तरी पण येतं लक्षात. चला एक काम करूया. आता ए इज इक्वल 1/5 ही व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करूया. हे बघ पुट ए इज इक्वल 1/5 इन इक्वेशन नंबर कशामध्ये टाकूया? इक्वेशन नंबर 1 2 या 3 इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकूया. सोपं आहे थोडंसं लक्षात. इन इक्वेशन नंबर कशामध्ये टाकूया? 1 मध्ये. इक्वेशन नंबर 1 काय आहे सांगा बरं मला. इक्वेशन नंबर 1 अगोदर लिहून घेऊ. किती आहे सांगा? 10a बरोबर आहे प्लस किती आहे बेटा? 2b इज इक्वल 4. देन याच्यामध्ये बघ इथं जर बघितला तर हा 10 ए ची व्हॅल्यू आपल्याकडे निघाले. ए आणि 10 च्या मध्ये साइन कशाचं असतं? इंटूचं 1/5 प्लस 2b इज इक्वल किती येतं बेटा? 4. ओके 5 1 जा 5 5 2 जा 10 2 1 जा 2 म्हणजे किती आलं इथं? 2 प्लस 2b इज इक्वल 4. हा 2b आपल्या जागेवरती इज इक्वल 4 हा इकडे 2 प्लस पलीकडे गेला -2. देन 2b इज इक्वल 4 मधून 2 गेले किती राहिले बेटा? 2 राहिले म्हणजे b इक्वल 2 इकडे मल्टिप्लाय इकडे आला डिव्हिजन b इज इक्वल किती भेटलं? 1. कळालं? लक्षात? ठीक आहे लक्षात आलं का? a ची व्हॅल्यू किती मिळाली? 1/5. b ची व्हॅल्यू किती मिळाली? 1. आता परत काम झालं का? नाही झालं. आपल्याकडं आपण काय समजलं रे? हे बघ इथं समजलंय बघ. काय समजलंय? 1/x मायनस y इज इक्वल काय समजलं बेटा आपण? a समजलंय म्हणजे परत एक इक्वेशन तयार व्हायच्या मार्गाला आहे बघ. इथं बघ काय करायचं? हा 1/x मायनस y आपल्या जागेवरती इक्वल a ची व्हॅल्यू किती काढली आपण? 1/5. ज्यावेळेस मी मगाशी पाठीमागे सांगितलं बघ, ज्यावेळेस दोन फ्रॅक्शनचं तुम्ही दोन फ्रॅक्शनच्या मध्ये ज्यावेळेस इक्वलचं साइन असतं बेटा त्यावेळेस काय करावं लागतं? क्रॉस मल्टिप्लाय करावं लागतं. x मायनस y इंटू 1 किती येतं रे? x मायनस y येतं इज इक्वल 5 इंटू 1 5. इक्वेशन नंबर किती झाले? कुठपर्यंत आलतो रे? 4 आलतो. याला काय समजावं लागेल? 5 म्हणजे परत एक इक्वेशन तयार झालं. अजून बघू किती इक्वेशन तयार होतात. लक्षात थोडंसं मोठं आहे 4 मार्कासाठी विचारलं जातं हरकत नाही. 1/x मायनस y समजलंय का आपण? अरे बेटा x प्लस y इज इक्वल होतं. हे बघ इथे x प्लस y होतं. x प्लस y इज इक्वल a होतं लक्षात. ठीक आहे त्याच्यामुळे इथे x प्लस y इथं पण x प्लस y लक्षात इक्वेशन असं तयार होईल. त्याच्यानंतर x मायनस y इज इक्वल काय समजलंय आपण? b समजलंय बरोबर आहे. आता जर x मायनस y इज इक्वल जर b समजलं असेल तर 1/x मायनस y इज इक्वल b ची व्हॅल्यू 1 1च्या खाली काय म्हणजे 1. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर x मायनस y इंटू 1 किती येतं? x मायनस y 1 इंटू 1 1. इक्वेशन नंबर किती तयार झालं? 6. ओके कळालं का? इक्वेशन 5 आणि 6 हे दोन तयार झाले. आता ह्या दोघांना परत सायमल्टेनियस इक्वेशननी सोडवावं लागतं बेटा. कसं सोडवावं लागतं? सायमल्टेनियस इक्वेशननी. म्हणजे दोघांचं ऍडिशन केलं तरी चालेल. ऍडिशन केलं तर y कॅन्सल होईल. सबट्रॅक्शन केलं तर x कॅन्सल होईल आणि त्याच्यानंतर x किंवा y ची व्हॅल्यू मिळेल. ती व्हॅल्यू 5 किंवा 6 मध्ये इक्वेशन 5 किंवा 6 मध्ये टाकायचं. त्याच्यानंतर कशी व्हॅल्यू मिळेल? x ची व्हॅल्यू मिळेल. लक्षात? ठीक आहे कळालं? ओके या पद्धतीनं याच्या पुढचं तू करायचंय. लक्षात? हे बघ इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 या दोघांचं एकतर ऍडिशन करा
किंवा सबस्ट्रॅक्शन करा. लक्षात, एकतर ऍडिशन करा किंवा सबस्ट्रॅक्शन करा, त्याच्यानंतर तुमची बरोबर व्हॅल्यू काय होऊन जाईल, मिळून जाईल. ओके, कळतंय? ह्याचं उत्तर काय येतं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लक्षात. चलो आपण थोडस पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घ्या स्क्रीनशॉट. आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा वाला बघ. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, सेम प्रोसेस आहे. थोडस वेगळ्या पद्धतीने तो तिला थोडं सोडवावं लागतं. लक्षात, तेही मी तुला सांगतो. मला सांग, या बघ काय समजलं बेटा आपण. या बघ काय समजलंय, 1/x-2 इज इक्वल a समजावं लागेल. बरोबर आहे. पार्टिशन टाकून घेऊया आधी. फर्स्ट, ओके, सेकंड, थर्ड अँड लास्ट वन फोर्थ. ओके, चलो 1/a इज इक्वल किती रे, a समजलं. त्याच्यानंतर 1/y+3 इज इक्वल काय समजलं आपण, b. पहिला काय समजलं, 1/x-2 इज इक्वल आहे. बघ इथे x-2 आहे म्हणून a समजलं. इथं y+3 आहे म्हणजे 1/y+3 इज इक्वल काय समजलं, b समजलं. चलो इक्वेशन तयार करून घेऊया. आता मला सांग 1/x-2 इज इक्वल जरी असेल तर 27x-2 इज इक्वल किती असेल, 27a असेल. मध्ये प्लस आहे, प्लस घ्या. 1/y+3 इज इक्वल b असेल तर 31y+3 इज इक्वल किती असेल रे, 31b असेल. इज इक्वल किती, 85. इक्वेशन नंबर 1 अँड द सेकंड इक्वेशन किती येऊ शकतं, 31a प्लस 27b इज इक्वल किती येईल, 89. इक्वेशन नंबर 2. ओके, इक्वेशन नंबर 1 आणि 2 तयार झालं. बरोबर आहे. आता जर या दोन इक्वेशन कडे जर थोडस व्यवस्थित आपण पाहिलो तर आपल्याला लक्षात येईल. ओके, आपण 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 नंबरचा क्वेश्चन आपण पाहिलाय. लक्षात, तर दोन क्वेश्चन मध्ये काय सांगितलं बेटा, त्या दोन क्वेश्चन मध्ये इथं जर बघितलात तर याचा कोइफिशियंट, ए चा कोइफिशियंट बी कडे आहे बघा, आणि बी चा कोइफिशियंट कोणाकडे बेटा, ए कडे. बरोबर आहे. म्हणजे कोइफिशियंट एकमेकाकडे गेला. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस कोइफिशियंट म्हणजे चेंज होतो त्यावेळेस सोडवण्याची पद्धत वेगळी आहे. काय केलं जातं, सुरुवातीला इक्वेशन नंबर 1+2 करावं लागेल, तेव्हा तुम्हाला इक्वेशन नंबर 3 मिळेल. त्यानंतर 3+4 करावं, 1-2 करावं लागेल. लक्षात, हे बघ पहिल्यांदा इक्वेशन नंबर 1+2 करायचं, इक्वेशन नंबर 3 मिळतं. त्याच्यानंतर 1-2 करायचं, इक्वेशन नंबर 4 मिळतं. त्यानंतर हे 3 आणि 4 जी मिळालेलं आहे ना, या दोघांचं परत ऍडिशन करायचं. इथं तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळेल, ए किंवा बी ची व्हॅल्यू मिळेल. लक्षात, पुन्हा ती व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करायची. त्याच्यानंतर उरलेली जे काही व्हेरिएबल आहे त्याची सुद्धा तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. चला सुरुवातीला काय करूया, आपल्या त्या पद्धतीने इक्वेशन नंबर 1+2 करूया. इथं लिहा ऍड इक्वेशन. इथं व्हेरिएबल सेम करण्याच्या नादी जायचं नाही, कोइफिशियंट सेम करण्याच्या नादी जागायचं नाही. लक्षात, काय करायचं, मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने सोडवा, लवकर मिळतं. लक्षात, ऍड इक्वेशन कोणाकोणाचं, 1+2. इक्वेशन नंबर 1 किती आहे सांगा बरं मला. हे बघ रे, इक्वेशन नंबर 1 किती आहे सांग मला. इथं घे 27a प्लस 31b इज इक्वल 85. अँड द सेकंड इक्वेशन किती आहे बेटा, 31 प्लस 27b इज इक्वल 89. काय सांगितलं, ऍडिशन करत असताना खालच्या इक्वेशनचे साइन चेंज करायची गरज बेटा अजिबात नाही. बरोबर आहे. चला काम करूया. हे बघ 7 और 1 किती झाले, 8 आणि 3 आणि 2 5. 58a प्लस 58b ओके इज इक्वल 9-5 14 है ना. 14 ला 4, 8 ला 1, 8 आणि 16 आणि 17 174. या सर्वांना किती न भाग जाईल, 58 न जाईल का भाग. बरोबर आहे, 58 न भाग जाईल. आता 58 न डिवाइड झाल्यानंतर इथं काय करायचं, 58 न ज्यावेळेस डिवाइड करचाल इथं लिहा डिवाइड. लक्षात, इथंच लिहितोय मी डायरेक्ट इथं लिहितो 58 वंजा 58 प्लस 58 वंजा 58 58 3 जा होईल बघ. बरोबर आहे का. लक्षात, 58 3 जा होईल. एकदा चेक कर. 58 इंटू 3 8 त्रिक 24, 24 ला 4 कॅरी 2. लक्षात, 5 त्रिक 15 16 17 आलं का. ठीक आहे, म्हणजे 58 3 जा किती येईल रे, 174 येईल. इक्वेशन नंबर याला काय समजूया, इक्वेशन नंबर याला 3 समजायचं. कळालं इक्वेशन नंबर 3 कसं तयार झालं. ओके, आता इक्वेशन नंबर 3 कसं तयार झालं वाटलंच तर इथं समोर लिही डिवाइड बाय कितीने डिवाइड केलात, 58 न डिवाइड केलात. ओके चलो, त्याच्यानंतर पुढे जाऊ. काय करावं लागेल आता, इक्वेशन सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. सब इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. लक्षात, पहिला आणि दुसऱ्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन. पहिलं इक्वेशन तुमचं काय आहे बेटा, पहिलं इक्वेशन आहे 27a प्लस 31b इज इक्वल 85.
and the second equation 31a plus 27b is equal 89. लक्षात सबस्ट्रॅक्शन करत असताना आम्ही काय सांगितलं, खालच्या इक्वेशनचे साइन चेंज करायचे. इथं प्लस आहे काय झालं मायनस, इथं प्लस आहे काय झालं मायनस, इथं प्लस आहे इथं सुद्धा काय झालं मायनस. आता वरती प्लस खाली मायनस असल्यामुळं काय होतं रे, लक्षात सबस्ट्रॅक्शन करावं लागतं. लक्षात 27 मधनं 31 जातात का, नाही जात. 31 मधनं 27 घालवा, किती राहतील सांगा बरं मला. 31 मधनं 27 गेले, 27 म्हणजे 4a राहिले का. लक्षात किती 4a, बट साइन कोणाचं द्यायचं, ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर 27 आहे का 31, 31 च्या अलीकडे मायनस आहे ना, म्हणजे मायनस 4a. त्याच्यानंतर वरती प्लस खाली मायनस, प्लस मायनस मायनस. 31 मधनं 27 गेले, 4b राहिले. साइन देत असताना ग्रेटर नंबर म्हणजे प्लस राहिला. लक्षात. त्याच्यानंतर इज इक्वल लक्षात 80. आता 85 मधनं 89 जात नाहीत. लक्षात 89 मधनं 85 गेले, किती राहिले 4. पण साइन कोणाचं, ग्रेटर नंबर म्हणजे -4. लक्षात. सर्वांना कितीने डिवाइड होईल बेटा, 4 ने डिवाइड होईल. 4 ने डिवाइड केल्यानंतर किती येईल, मायनस आहे. आधी एक काम करूया, लिनियर इक्वेशन मध्ये सुरुवातीला मायनस पाहिजे का रे, नाही. सुरुवातीला मायनस नको आहे म्हणून सर्व इक्वेशनचे साइन चेंज करून घ्यायचं. लक्षात. इथं -4a आहे बघ, एकाचं साइन चेंज नाही करायचं. एकाचं साइन चेंज करण्यासाठी पूर्ण इक्वेशनचं साइन चेंज करायचं. प्लस असेल तर मायनस कर, मायनस असेल तर प्लस कर. म्हणजे -4a आहे, इथं घे +4a, इथं प्लस आहे -4b. ओके, इथं काय आहे मायनस आहे, इथं +4. लक्षात. ठीक आहे. आणि सर्वांना आता डिवाइड करता येईल. कितीने डिवाइड करता येईल रे, कितीने डिवाइड करता येईल, 4 ने डिवाइड करता येईल. म्हणजे 4 ने डिवाइड केल्यानंतर 4 1 जा 4, -4 1 जा 4. लक्षात. म्हणजे फक्त b येतं, इज इक्वल 4 1 जा 4, म्हणजे a - b इज इक्वल 1. इक्वेशन नंबर काय तयार झालं, हे इक्वेशन नंबर 4. इथं लिहायचं असेल तर कारण काय लिहू शकतोस, डिवाइड. लक्षात. कारण काय लिहू शकतो इथं, डिवाइड बाय किती न रे, 4 न डिवाइड केला. ओके, चला आता भेटलं आपल्याला, काय भेटलं, इक्वेशन नंबर 3 आणि 4 भेटलं. परत या दोघांचं काय करावं लागेल बेटा आपल्याला, परत या दोघांचं काय करावं लागेल मला सांग, ऍडिशन करावं लागेल किंवा सबस्ट्रॅक्शन. इथं प्लस आहे म्हणजे बीबी कॅन्सल होते, इथं प्लस आहे इथं मायनस आहे म्हणजे बीबी इथं कॅन्सल होऊ शकतं. म्हणजे दोघांचं काय करावं लागेल आपल्याला, ऍडिशन करावं लागेल. बरोबर आहे. इथं लिहूया ऍड इक्वेशन. लक्षात. ऍड इक्वेशन कुठला रे, 3rd and 4. इक्वेशन 3rd आणि 4 या दोघांचं ऍडिशन करत असताना इक्वेशन नंबर 3rd काय आहे मला सांगा बरं, काय आहे, a प्लस b इज इक्वल किती आहे 3 आहे. आणि 4th इक्वेशन a मायनस b इज इक्वल किती आहे बेटा 1 आहे. दोघांचं ऍडिशन करत असताना लक्षात खालच्या इक्वेशनचे साइन चेंज करण्याची गरज नाही. a आणि a किती झाले रे 2a, प्लस मायनस असल्यामुळे कॅन्सल. 3 आणि 1 4, a ची व्हॅल्यू करायचे 4, 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे आला डिव्हिजन. a इज इक्वल किती आलं 2 2 जा 4, म्हणजे a ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2 मिळाली. आता ही जी a ची व्हॅल्यू जी मिळाली ती व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागेल बेटा, कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करावी लागेल. मग इथे लिहा पुट. लक्षात. ठीक आहे. पुट a इज इक्वल टू इन इक्वेशन नंबर, कशामध्ये टाकूया, इक्वेशन नंबर 3 मध्ये टाकूया. सोपं आहे. इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 किती आहे रे, a प्लस b इज इक्वल 3 आहे. a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं, a ची व्हॅल्यू काढली का आपण, हा 2 आहे. 2 प्लस b इज इक्वल किती आहे बेटा 3 आहे. म्हणजे b ची व्हॅल्यू इथं मिळू शकते तुम्हाला, b इज इक्वल हे बघ 3 इथं. लक्षात. त्यानंतर 2 इकडे प्लस, इकडे आला -2, देन b इज इक्वल 3 मधनं 2 गेले, किती राहिले रे 1 राहिले. म्हणजे b ची व्हॅल्यू किती मिळाली 1. हे बघ आपण काय केलं, सुरुवातीला इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 केल्यानंतर आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळालं. त्याच्यानंतर 1 - 2 केल्यानंतर इक्वेशन नंबर 4 मिळालं. त्यानंतर 3 आणि 4 जे इक्वेशन मिळालं त्या दोघांचं परत ऍडिशन केल्यानंतर कशाची व्हॅल्यू मिळाली, a ची व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट केलो, आपल्याला काय मिळालं, b ची व्हॅल्यू मिळाली. आता हे दोन व्हॅल्यू मिळाल्यानंतर x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला परत काढायचं आहे. आता x किंवा y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल बघ, x किंवा y ची व्हॅल्यू काढण्यासाठी याचा आधार घ्यावा लागेल. काय इथं 1/x मायनस किती आहे रे 2 इज इक्वल काय समजलंय, a समजलंय. म्हणजेच काय इथं बघ, म्हणजेच काय 1/x मायनस 2 इज इक्वल a ची व्हॅल्यू किती काढली आपण 2 काढली. 2 च्या खाली काय म्हणजे 1, परत इक्वेशन तयार होईल बाबू. ओके, चला उद्या 2 ने मल्टिप्लाय करा. 2 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल रे इथं 2x. लक्षात. ठीक आहे. म्हणजे इथं हे बघ थोडस ब्रॅकेट मध्ये व्यवस्थित लिहून देत तुला. 2 इंटू x मायनस 2 इज इक्वल 1 है ना. 2 इंटू x 2x मायनस 4 इज इक्वल 1. इक्वेशन नंबर किती तयार झालं रे, इक्वेशन नंबर किती तयार झालं, किती पर्यंत आलतो आपण 4 पर्यंत आलतो का, याला 5 द्या. काय द्या
5. आलं लक्षात? ठीक आहे, ओके. बरोबर आहे का? हा, चला त्याच्यानंतर परत घ्या रे. आता काय करावं लागेल? 1 बाय, पेन बदलतो, हा 1 बाय एक्स काय y प्लस 3. y प्लस 3 इज इक्वल काय समजलंय? b. म्हणजेच काय करावं लागेल? हे बघ इथं 1 बाय y प्लस 3 इज इक्वल b ची व्हॅल्यू किती आहे? 1 काढली आहे ना? 1 च्या खाली काय म्हणजे 1, म्हणजे इक्वेशन इथे तयार झालं बघ. काय तयार झालं इक्वेशन? आपलं इक्वेशन काय तयार झालं? इथे लिहितोय काय? y प्लस 3 इज इक्वल किती? y प्लस 3 इज इक्वल नाही रे, इथं डायरेक्ट व्हॅल्यू मिळेल ना? लक्षात, थांब. इक्वेशन नाही तयार झालं, इथं डायरेक्ट व्हॅल्यू मिळेल. इक्वेशन नाही तयार झालं, इथं डायरेक्ट व्हॅल्यू मिळू शकते. लक्षात, थोडंसं आपण म्हणजे हे झालं. लक्षात, इथं व्हॅल्यू मिळते. इक्वेशन नाही तयार होत. सॉरी इक्वेशन तयार होत नाही, मी पूर्ण नाही पाहिलं. हा बघ, हा 2x आपल्या जागेवरती आला इज इक्वल 1 आपल्या जागेवरती, 4 इकडं मायनस पलीकडे गेला प्लस 4 झाला. देन 2x इज इक्वल लक्षात 4 आणि 1 5, म्हणजे x इज इक्वल 5 बाय किती भेटलं? 2. ओके, कळालं? x व्हॅल्यू भेटली डायरेक्ट, म्हणजे इक्वेशन नाही भेटलं. लक्षात किती आलं? 5 बाय 2. ओके, सॉरी. त्याच्यानंतर पुढे आता y ची व्हॅल्यू करायचं आहे, म्हणजे इथं आपण पकडलं होतं y इज इक्वल नाही, आपण काय केलं होतं? 1 बाय y इज इक्वल किती पकडलं रे बेटा? बघ 1 बाय y इज इक्वल 1 बाय y प्लस 3 इज इक्वल. ओके, काय समजलंय? b समजलंय, म्हणजे 1 बाय y प्लस 3 आपल्या जागेवरती, b ची व्हॅल्यू 1, खाली काय म्हणजे 1, म्हणजे y प्लस 3 इंटू 1 किती झाले? y प्लस 3 झाले. 1 इंटू 1 1, म्हणजे y इज इक्वल 1, 3 कडे प्लस पलीकडे गेला मायनस 3 झाला. देन y इज इक्वल किती आलं? -2 आलं. म्हणजे x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? 5 बाय 2 भेटली. आणि y ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? y ची व्हॅल्यू आपल्याला भेटली -2. ओके, कळतंय? चला, समजलं असेल तर घ्या स्क्रीनशॉट. नंतर अगदी शेवटचा एक क्वेश्चन आपला राहिलाय लक्षात. ठीक आहे, शेवटचा एक क्वेश्चन बाकी आहे. चलो झालं. हा, लास्ट वन. आता या शेवटच्या क्वेश्चन मध्ये मी फक्त काय करणार आहे? इक्वेशन तयार करून देणार आहे, बाकी काम तुम्ही करायचं आहे. लक्षात, चलो फक्त इक्वेशन तयार करून देणार आहे आणि याचा आन्सर काय येतं मला कमेंट बॉक्स मध्ये लवकर सांगायचं आहे. चलो, हे बघ इथं काय आहे? 3x प्लस वाय, इथं पण 3x प्लस वाय आहे. हा 2 एक्स्ट्रा आलाय, असू द्या. लक्षात, इथं 3x मायनस वाय आहे, इथं पण 3x मायनस वाय आहे. 2 एक्स्ट्रा आलाय, त्या 2 चा आपण पुन्हा काम करूया. हे बघ, एक काम करू, 1 बाय 3x प्लस वाय इज इक्वल काय समजूया? a. त्यानंतर 1 बाय 3x मायनस वाय इज इक्वल काय समजूया? b. आता हे दोन तयार झाल्यानंतर इथं काम करायचं. 1 बाय 3x प्लस वाय इज इक्वल जर a असेल तर 1 बाय 3x प्लस वाय इज इक्वल सुद्धा किती असेल? a च असेल. प्लस 1 बाय 3x मायनस वाय इज इक्वल b आहे, इथं सुद्धा 1 बाय 3x मायनस वाय इज इक्वल b आहे, म्हणजे 1 प्लस b इज इक्वल किती असेल? 3 बाय 4. पण आपला लिनियर इक्वेशनचा फॉर्म काय सांगतो? लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म डिनॉमिनेटरला संख्या नको आहे, डिनॉमिनेटरला कुठलाही नंबर नको आहे. म्हणून डिनॉमिनेटरचा नंबर काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? डिनॉमिनेटरला जो नंबर आहे त्याच नंबरनं पूर्ण इक्वेशनला काय करावं लागतं बेटा? आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. बरोबर आहे? मग काय करणार? 4 न पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करत असताना 4 इंटू इथं लिहायचं मल्टिप्लाय लक्षात, मल्टिप्लाय इन इक्वेशन बाय किती मल्टिप्लाय करूया? लक्षात, 4 न मल्टिप्लाय करूया. मी फक्त समजावून सांगतो बेटा तुला. लक्षात, ठीक आहे, मी फक्त समजावून सांगतोय, पूर्ण लिहून देत नाही. 4 न मल्टिप्लाय कर, व्यवस्थित लिहून देत असतो. 4 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं? 4a प्लस 4b इज इक्वल 4 4 कॅन्सल होतं बघ. किती येतं इथं? फक्त 3. इक्वेशन नंबर किती तयार झालं? हे 1 तयार झालं का? आता इक्वेशन नंबर सेकंड तयार करण्यासाठी बघ इकडल्या साईडला सेकंड तयार करून देतो. मला सांग, हा 1 बाय 2 जशात तसं घे. हे जे राहिलेलं आहे ना, हा एक्स्ट्रा वाला पार्ट 1 बाय 2 जशात तसं घे. इथं 1 बाय 2 जशात तसं. आता 3x प्लस वाय ला काय समजलंय आपण? a समजलंय. बरोबर आहे? इथं घे a, मायनस आहे इथं मायनस घे. हा 1 बाय 2 सुद्धा जशात तसं घे इथं. लक्षात, 3x मायनस वाय ला काय समजलंय आपण? b समजलंय. इथे घे b इज इक्वल -1 बाय 8. ओके, झालं. आता काय करायचं तुला सांगतो आता याच्यामध्ये. आता बघ इथं सुद्धा डिनॉमिनेटरला एक नंबर आहे बघ. डिनॉमिनेटरला लक्षात, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 8 आहे. इथं फक्त डिनॉमिनेटरला 4 होतं म्हणून आपण 4 न मल्टिप्लाय केलं. पण आता इथं 3 नंबर आहेत. 2 न मल्टिप्लाय केलं तर अजून शिल्लक राहतं, 8 न मल्टिप्लाय केलं तर अजून शिल्लक राहतं. लक्षात, एक काम करूया, जो डिनॉमिनेटरचा जो सर्वात मोठा नंबर आहे, वाक्य लक्षात ठेव,
असं जर सिच्युएशन आली तर डिनॉमिनेटरचा जो सर्वात मोठा नंबर आहे त्या नंबरनं काय करून घ्यायचं, मल्टिप्लाय करून घ्यायचं. मग 8 सर्वात मोठा आहे म्हणून 8 इंटू 1/2a मायनस 8 इंटू 1/2b इक्वल 8 इंटू मायनस 1/8. ओके, चलो एक काम कर, बघितलं 2 1 जा 2, 2 4 जा 8 म्हणजे 4a आला, मायनस 2 1 जा 1, 2 4 जा 8, 4 1 जा 4 म्हणजे किती आलं, 4b आलं, इज इक्वल 8 आणि 8 कॅन्सल, काय राहिलं -1. इक्वेशन नंबर 2. आता बघ इक्वेशन 1 आणि 2 तयार झालं. याच्यामध्ये बघ हा 4b आणि इथं 4b आहे म्हणजे हे कॅन्सल होऊ शकतं. कधी दोघांचं ऍडिशन केलं तरी कॅन्सल होऊ शकतं, सबस्ट्रॅक्शन केलं तरी कॅन्सल होऊ शकतं. लक्षात, ठीक आहे, कळतंय का? हा, एकतर ऍडिशन करा किंवा सबस्ट्रॅक्शन करा. ओके, तुम्हाला ए आणि बी ची व्हॅल्यू मिळेल, त्याच्यानंतर याच्या आधारे लक्षात, ठीक आहे, आपण काय करा, तुम्ही एक्स आणि वाय ची व्हॅल्यू करा. ओके, याचा आन्सर काय येतं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ओके, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.